विचार करा, काय होतं जेव्हा एखाद्या महान संताची कठोर तपश्चर्या स्वर्गातल्या देवांना सुद्धा घाबरवते. आज आपण इसिसिंगाच्या कथेतून सद्गुण, मोह आणि एका दैवी कटाच्या संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत. ही कथा सुरू होते बुद्धांच्या या एका वाक्याने, जे थेट एका मोठ्या संघर्षाकडे इशारा करतं. बरं, हे शब्द कोणासाठी होते आणि या शब्दांमुळे एका महान तपस्व्याच्या पतनाची प्राचीन कथा का सांगावी लागली? चला तर मग जाणून घेऊया. म्हणजे ही केवळ एक जुनी गोष्ट नाही, तर एका समस्येवरचा उपाय आहे. बुद्धांनी ही गोष्ट सांगितली होती ती एका विचलित भिक्षूला मदत करण्यासाठी, एक शिकवण म्हणून. तर भाग 1, एका भिक्षूचे विचलन. ही कथा सांगण्यामागचं मूळ कारण काय होतं? चला त्याच समस्येपासून सुरुवात करूया. तर गोष्टीचं मूळ इथे आहे. वर्तमानात एक भिक्षू आहे ज्याचं आध्यात्मिक लक्ष त्याच्या पूर्वीच्या पत्नीच्या आठवणींमुळे लागत नाहीये, आणि यावर उपाय म्हणून बुद्ध त्याला एका प्राचीन कथेच्या माध्यमातून योग्य मार्ग दाखवतात. भाग 2, वनातील संत. आता बुद्ध आपल्याला भूतकाळात घेऊन जातात, थेट इसिंगाच्या कथेकडे. चला भेटूया या कथेच्या महानायकाला. तर हा आहे इसिसिंगा. त्याचा जन्मच खूप विलक्षण होता. एका ऋषी आणि हरिणीचा पुत्र. त्याचं संगोपन आणि कठोर तपश्चर्या यामुळं तो एक महान तपस्वी बनला होता. त्याच्या तपश्चर्येचं सामर्थ्य इतकं प्रचंड होतं की त्याचा प्रभाव थेट स्वर्गापर्यंत पोहोचला. आणि इथूनच या कथेतील खरा संघर्ष सुरू होतो. कारण जेव्हा पृथ्वीवर कोणी इतकं सामर्थ्यवान होतं तेव्हा साहजिकच स्वर्गात चिंता निर्माण झाली. इसिसिंगाच्या वडिलांनी त्याला मृत्यूपूर्वी एक फार महत्त्वाचा इशारा दिला होता. ही केवळ एक सूचना नव्हती, तर एक भविष्यवाणी होती जी पुढे जाऊन दुःखदपणे खरी ठरणार होती. भाग 3, इंद्राचा कट. पृथ्वीवरच्या या शक्तीचा स्वर्गात काय परिणाम झाला? तिथे भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली, आणि त्यातूनच एका मोठ्या कटाचा जन्म झाला. इंद्राच्या या कृतीमागे मुख्य कारण होतं भीती आणि स्वतःची सत्ता टिकवण्याची इच्छा. त्याला वाटलं की इसिंगाची ही तपश्चर्या आपल्या सिंहासनासाठी एक मोठा धोका आहे, आणि याच भीतीतून एका कटाची योजना आखली गेली. आणि हा होता तो कट. इंद्राने इसिसिंगाची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा अलंबुसा हिला पाठवण्याचा निर्णय घेतला. हे असं काम होतं ज्याला स्वतः अलंबुसाने घृणास्पद म्हटलं होतं. यावरून अलंबुसेची सुरुवातीची अनिच्छा आणि भीती स्पष्ट दिसते. तिला आश्चर्य वाटतं की इतक्या धोकादायक मोहिमेसाठी तिचीच निवड का झाली असावी. इंद्राने तिची स्तुती करत पण ठामपणे तिला सांगितलं की हे काम फक्त तीच करू शकते. तिच्या अद्वितीय कौशल्याचा उल्लेख करून त्याने तिला या कामासाठी तयार केलंच. भाग 4, अप्सरेचा मोह. आता कथेचा तो क्षण येतो जिथे स्वर्ग आणि पृथ्वी, मोह आणि संयम हे एकमेकांसमोर उभे ठाकतात. ही होती ती निर्णायक भेट. त्यांच्या पहिल्या भेटीचा हा क्षण खूपच महत्त्वाचा आहे. कारण इसिसिंगा पूर्णपणे निर्दोष आणि जगापासून अलिप्त होता. स्त्री म्हणजे काय हे त्याला माहीतच नव्हतं. इथे बघा इसिंगाच्या पतनाची प्रक्रिया कशी घडली. पहिल्यांदा तो तिच्या रूपाने पूर्णपणे मोहित झाला. मग तो नकळतपणे तिच्या सौंदर्याच्या वर्णनातच गुरफटत गेला. लवकरच त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं, आणि शेवटी त्याने तिला तिचं नाव विचारलं. त्याचं शिस्तबद्ध मन पूर्णपणे विचलित झालं होतं. इसिसिंगाच्या तोंडून निघालेले हे शब्दच सगळं काही सांगतायत. त्याचं लक्ष तपश्चर्येवरून पूर्णपणे तिच्या शारीरिक रूपावर केंद्रित झालं होतं. त्याचा संयम पूर्णपणे ढासाळला होता. भाग 5, एका क्षणात 3 वर्षे. त्या मोहाचा कळस काय होता आणि त्याचे परिणाम किती विनाशकारी होते, चला पाहूया. आणि काय घडलं पहा. तिच्या आलिंगनात त्याला जो काळ एका क्षणासारखा वाटला तो प्रत्यक्षात 3 वर्षांचा होता. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. त्याची 3 वर्षांची तपश्चर्या एका क्षणात नष्ट झाली होती. हे आहेत इसिसिंगाचे दुःखी उद्गार. जेव्हा त्याला जाणवलं की त्याची शक्ती आणि शुद्धता दोन्ही नाहीशी झाली आहेत. त्याचा हा विलाप खरंच हृदयस्पर्शी आहे. त्यानंतर अलंबुसा परत येते आणि सगळं सत्य सांगते. ती कबूल करते की त्याच्या पतनामागे एक दैवी कट होता, आणि ती केवळ त्या कटाचं एक माध्यम होती. भाग 6, कथेचा खरा अर्थ. ही कथा इथेच संपत नाही. तिचा अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचा बोध अजून बाकी आहे, जो या संपूर्ण घटनेला एका नवीन दृष्टिकोनातून सादर करतो. वडिलांच्या त्या शहाणपणाच्या शब्दांची आठवण होताच इसिसिंगाला त्याची चूक कळते. तो केवळ स्वतःला सावरत नाही, तर अलंबुसेला क्षमा करून मोठेपणा दाखवतो आणि पुन्हा एकदा आपल्या तपश्चर्येच्या मार्गावर परततो.
आणि इथे बुद्ध कथेचा खरा अर्थ उलगडतात. ते सांगतात की ही पात्र काल्पनिक नव्हती. तपस्वी इसिसिंगा म्हणजे तोच विचलित भिक्षू, स्वर्गीय अप्सरा लंबुसा म्हणजे त्याचीच पूर्वीची पत्नी, आणि तो शहाणा ऋषीपिता ते स्वतः बुद्ध होते. या खुलास्याने ती शिकवण केवळ एक कथा न राहता त्या भिक्षूसाठी एक वैयक्तिक आरसा बनली. इसिंगाची कथा केवळ मोहाची नाही, तर लक्ष विचलित झाल्यावर शहाणपणाचे शब्द ऐकण्याच्या आणि क्षमा करण्याच्या सामर्थ्याची आहे. आज आपल्या जगात मोह अप्सरा बनून येत नाही, तर स्क्रीन आणि नोटिफिकेशन्सच्या रूपात येतो. त्यामुळे हा प्राचीन इशारा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न हा आहे की आपल्या आधुनिक विचलनांमध्ये असे कोणते धोक्याचे इशारे दडलेले आहेत, ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करत आहोत.